नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. दूरसंचार विभागाच्या कोणत्या प्रकल्पाला WSIS प्राइजने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच समृद्ध ग्राम या प्रकल्पाला आता हा WSIS प्राइज मिळाला आहे. हा पुरस्कार या प्रकल्पाला कशासाठी देण्यात आला? तर ग्रामीण डिजिटल परिवर्तनाला चालना दिल्याबद्दल या प्रकल्पाला हा पुरस्कार मिळाला आहे. या उपक्रमाला ॲक्शन लाईन C6 इनेबलिंग एन्व्हायरमेंट या श्रेणी अंतर्गत हा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, हा समृद्ध ग्राम उपक्रम भारतनेट या जगातील सर्वात मोठ्या ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्कवर आधारित आहे. समृद्ध ग्रामविषयी सांगायचं झालं तर प्रत्येक गावात डिजिटल सेवा केंद्र स्थापन केलं जातं व हे केंद्र नागरिकांना टेलिमेडिसिन, डिजिटल शिक्षण, स्मार्ट सिटी, ई गव्हर्नन्स, डिजिटल बँकिंग, ई कॉमर्स सुविधा व कौशल्य विकास आणि रोजगार सेवा यासारख्या अनेक सेवा उपलब्ध करून देते. ग्रामीण भागात डिजिटल परिवर्तनाला गती देणे हा या समृद्ध ग्रामचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंड या देशाला भेट दिली व त्यांच्या स्वागतासाठी न्यूझीलंडमध्ये किया ओरा मोदी हा सामुदायिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व या कार्यक्रमाचं आयोजन न्यूझीलंडच्या कोणत्या शहरात करण्यात आलं हेच आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑकलँड या शहरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बरं, हे किया ओरा म्हणजे काय? तर ही माओरी भाषेतील एक अभिवादन पद्धत आहे ज्याचा अर्थ नमस्कार किंवा तुम्ही ठीक असाल किंवा स्वागत आहे असा होतो व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हा कार्यक्रम ऑकलँडच्या प्रसिद्ध स्पार्क एरिना येथे आयोजित करण्यात आला होता. बरं, तुम्हाला माहित आहे का, भारतीय पंतप्रधानाने आता तब्बल 40 वर्षानंतर न्यूझीलंड या देशाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी 1986 साली राजीव गांधी यांनी न्यूझीलंड या देशाला भेट दिली होती व आता 40 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंड या देशाला भेट दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालानुसार कोणतं राज्य हे उच्च शिक्षणातील सकल नोंदणी गुणोत्तरात अव्वल ठरलं आहे? तर आता या सर्वेक्षणानुसार GER मध्ये तामिळनाडू हे देशात अव्वल राज्य ठरलं आहे. तामिळनाडूचा एकूण GER किती नोंदवण्यात आला? तर 52.3% इतका तामिळनाडूचा GER नोंदवण्यात आला, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा सुद्धा अधिक आहे. सध्या राष्ट्रीय सरासरी काय? तर 30% इतकी सध्या राष्ट्रीय सरासरी आहे. बरं, भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कधीपर्यंत 50% GER गाठण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे? तर 50% GER गाठण्याचं लक्ष हे 2035 ठेवलेलं आहे. पण तामिळनाडू या राज्याने याआधीच हे लक्ष प्राप्त केलं. यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो, येणाऱ्या एक्झाममध्ये विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, तामिळनाडू हे GER मध्ये देशात अव्वल क्रमांकाचं राज्य आहे. पुढील प्रश्न. ICMR द्वारे भारतातील पहिले उच्च उंचीवरील वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर आता भारतातील पहिलं उच्च उंचीवरील वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र हे हिमाचल प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कुठे? तर हिमाचल प्रदेशातील केलॉंग येथे हे केंद्र स्थापन करण्यात येत असून 11 जुलै रोजीच केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते या केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून सिल्वाना तेनरेइरो यांची नियुक्ती करण्यात आली. ते आपला पदभार कधीपासून स्वीकारतील? तर 10 ऑगस्टपासून ते आपला अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. सध्या या पदावर कोण कार्यरत आहेत? तर पियर गुरिंचास हे सध्या या पदावर कार्यरत आहेत. तेनरेइरो यांच्याविषयी नोट करून घ्या. त्यांच्याकडे अर्जेंटिना, इटली आणि UK या 3 देशाचं नागरिकत्व आहे. त्या सध्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 27 डिसेंबर 1945 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC असून सध्या 190 देश याचे सदस्य आहेत. याच्या व्यवस्थापकीय संचालिका कोण? तर क्रिस्टालिना जॉर्जिवा या IMFच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. आणि जर आपल्याला असं विचारलं की IMFचं वित्तीय वर्ष काय? तर 1 मे ते 30 एप्रिल हे IMFचं वित्तीय वर्ष आहे. आता हा इंडेक्स पहा. अलीकडेच प्रकाशित झालेल्या
हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणतं शहर हे भारतातील सर्वात आनंदी शहर ठरलं? तर आता या हॅपी सिटी इंडेक्समध्ये जयपूर हे भारतातील सर्वात आनंदी शहर ठरलं आहे. ग्लोबल रँकिंगमध्ये जयपूरनं कितवं स्थान पटकावलं? तर ग्लोबल रँकिंगमध्ये जयपूरने 6वे स्थान पटकावले आहे व पहिल्या 10 शहरामध्ये स्थान मिळवणारं जयपूर हे भारतातील एकमेव शहर आहे. बरं, हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर टाइम आउटद्वारे हा इंडेक्स प्रकाशित करण्यात आला व या इंडेक्समध्ये शहरांचं मूल्यांकन एकूण 6 मुख्य निकषांवर केलं जातं. यात पहिल्या स्थानावर कोणतं शहर आहे? तर इंग्लंडमधील बाथ हे यात पहिल्या क्रमांकावर असून पनामामधील पनामा सिटी दुसऱ्या, मेक्सिकोचं ग्वादलहारा तिसऱ्या, मेडेलिन चौथ्या, क्रॅको 5व्या, जयपूर 6व्या, शिकागो 7व्या, केपटाऊन 8व्या, शांघाय 9व्या, तर गोटेनबर्ग हे शहर यात 10व्या स्थानावर आहे. याआधी आपण पाहिलं होतं की हा इंडेक्स 6 प्रमुख घटकांवर आधारित असतो. ते घटक कोणते? तर सुशासन, आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्था, गतिशीलता व नागरिक या 6 मुख्य घटकांवर या इंडेक्सची निर्मिती केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्याने गुरुदक्षिणा ही योजना सुरू केली? तर ही जी गुरुदक्षिणा योजना आहे ही उत्तर प्रदेश या राज्याद्वारे सुरू करण्यात आली. याचा उद्देश काय? तर राज्यातील 10 लाखाहून अधिक शिक्षक, शिक्षामित्र आणि प्रशिक्षकांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना उत्तर प्रदेश सरकारने 8 जुलै रोजी लॉन्च केली. मित्रांनो, गुरुदक्षिणा या नावाची योजना आसाम या राज्यामध्ये सुद्धा राबवली जाते. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेच्या इतिहासात डॉलरवर साईन असणारे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. तर त्यांची साईन असलेली कोणती डॉलरची नोट प्रथम जारी करण्यात आली हेच आपल्याला यात सांगायचे. तर त्यांची साईन असलेली $100 नोट प्रथम जारी करण्यात आली आहे. यंदा अमेरिकेने स्वातंत्र्याचा 250वा वर्धापन दिन साजरा केला व या दिनाचा औचित्य साधूनच 4 जुलै 2026 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची साईन असलेली $100 नोट जारी करण्यात आली. याआधी अमेरिकेत नोटांवर कोणाची साईन असे? तर ट्रेझरी सेक्रेटरी व युएसचे ट्रेझरर या 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या या नोटावर साईन असत. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्राध्यक्षाची साईन यावर असेल असं घोषित केलं व या अंतर्गत 4 जुलैपासून नवीन डॉलरच्या नोटा सुद्धा जारी करण्यात आल्या. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक लोकसंख्या दिन आहे हा दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 1990 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आणि हा दिवस 11 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज झाली होती व त्याच्या स्मरणार्थ त्यावेळेस 5 बिलियन डे साजरा करण्यात आला होता व त्यानंतर 1989 पासून याच दिनांकाला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यंदाची या दिनाची थीम काय? तर रिअलायझिंग द होप्स अँड ॲस्पिरेशन ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. याआधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणतं राज्य हे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणणारे देशातील पहिले राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे आता महिला सक्षमीकरण विधेयक आणणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत अलीकडेच हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं व आता या ऐतिहासिक कायद्यामुळे शेतात राबणाऱ्या परंतु स्वतःच्या नावावर सातबारा नसलेल्या कोट्यावधी महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळेल. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने आठवड्यातून एकदा घ्यायचे जगातील पहिले विकली बेसल इन्सुलिन लॉन्च केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.